लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठी अपडेट आलेली आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळणार का? चला जाणून घेऊया पूर्ण माहिती। नमस्कार मंडळी, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेत पात्र महिलांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते। उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे आणि त्यांच्या कुटुंबाचा भार हलका करणे। यामुळे महिलांना घरगुती जबाबदाऱ्याबरोबर स्वतःच्या स्वप्नासाठी थोडीफार मदत मिळते। मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेवर मिळाला नाही, कारण सरकारने पात्रतेची तपासणी सुरू केली। काही ठिकाणी फसवणूक आणि अपात्र नावाचा समावेश आढळून आला, त्यामुळे वितरणात थोडा विलंब झाला। त्याशिवाय स्थानिक निवडणुकांमुळे प्रक्रियेत आणखी वेळ गेला, त्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये नाराजी आणि संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। तर मित्रांनो, सरकार ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा विचार करत आहे। लाभार्थ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रक्कम मिळू शकते, मात्र याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः गणेशोत्सवाच्या आधी सरकार हा निर्णय घेऊ शकत होते, त्यामुळे लोकांमध्ये मोठी उत्सुकता झालेली आहे। यासोबतच अपात्र लाभार्थ्यांवर सरकार कारवाई करत आहे। काहींची नावे रद्द झाली असून घेतलेले पैसे परत वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। हे सर्व केल्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि खरी पात्र महिला योजनेचा लाभ घेऊ शकते। आपले बँक खाते नियमित तपासा, SMS नोटिफिकेशन सुरू ठेवा, अधिकृत वेबसाईटवर आणि महिला बाल कल्याण विकासाकडे लक्ष द्या। कोणतीही शंका असल्यास अंगणवाडी सेविका किंवा स्थानिक कार्यालयाशी थेट संपर्क साधा आणि कुठेही खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका। तर मंडळी, सध्या सरकारकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळाले तर महिलांना नक्कीच दिलासा मिळेल। तर मित्रांनो, सध्या सरकारकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्यामुळे तुम्हाला काय, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळाले तर महिलांना नक्कीच दिलासा मिळेल, तुम्हाला काय वाटतं? सरकारने हे हप्ते सणाआधी द्यावेत का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मला असं वाटतं की